पुण्यामध्ये इलाका हमारा और धमाका भी हमारा असं म्हणत दोघात तिसरा घ्यायला भाजप आणि अजितदादांनी नकार दिला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अक्षरशः ऐन मोक्याच्या क्षणी एकटं पाडण्यात आलं। बघूया पुण्यात नेमकी काय खेळी झालीये आणि कोणाला यामध्ये बळी ठरवण्यात आले। पुण्यात आत्ताच्या घडी ग्राउंडवर तरी भाजपची ताकद चांगली आहे आणि ती मान्य करावीच लागेल। अजित पवारांची ही पुण्यात ताकद आहे, भले भाजपमुळे ती कमी झाली असली तरी अजूनही त्यांचे स्वतःचे असे मोहरे पुण्यामध्ये आहेत। ताकद नव्हती ती शिंदेच्या शिवसेनेची आणि म्हणूनच भाजपसोबत युती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, नवे आटापिटा होता। पण इतकं करूनही शेवटी तसं घडलंच नाही आणि त्याला काही महत्त्वाची कारणं सुद्धा आहेत। पुण्यात भाजपला आत्ता तरी कोणाची गरज नाही। 7 आमदार आणि स्वतःचा खासदार तिथे आहे। 2 ते 3 वर्षापासून भाजपची तयारी होती, अनेक महिन्यांपासून सर्व्हे सुद्धा केले होते आणि म्हणूनच शिंदेंना जेमतेम 16 जागा द्यायची त्यांनी तयारी दाखवली। बघा 165 पैकी 16 म्हणजे जेमतेम 10% सुद्धा नाही। त्यामुळे शिवसेना 25 जागा मागत होती आणि तेव्हाही भाजपने काहीही प्रतिसाद दिला नाही। शिवसेना नेते खाजगीत सांगतात तसं त्यांना मुळी युती करायचीच नव्हती आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी ना प्रतिसाद दिला ना रिस्पेक्ट। पण शिवसेनेच्या नेत्यांनी घरच केला। मुळात उपमुख्यमंत्री शिंदे सोडले तर पुण्यातले स्थानिक नेते कोणालाही जुमानत नाही। म्हणजे खासदार मोहळ्यांशी पंगा घेतल्यामुळे धंगेकरांना भाजपसोबतच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं। नीलम गोरे शहरात हव्यात इतके ऍक्टिव्ह नाही आणि बाहेरून येऊन मिटिंगा करणाऱ्या उदय सामंतांनाही शेवटी मर्यादा आहे। शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यातही फारसं सख्य नाही। मग चालायचं कसं आणि करायचं कोणी? आणि शेवटी त्याचाच फटका बसला। भाजपने फटकारलं आणि मग सगळे मिळून अजित पवारांकडे गेले। त्यांनी आधीच तुतारीवाल्यांना हो नाही करता करता सोबत घेतलं होतं, त्यामुळे त्यांनी ऐकून घेतलं पण केलं काहीच नाही। काल तर युती तुटली हे सांगायला पत्रकार परिषद बोलवली आणि मग तीही रद्द केली। बरं, हे सगळं रात्री 12 वाजता सुरू होतं। एकीकडे ही स्थिती तर दुसरीकडे शिंदेंनी पुन्हा एकदा सकाळी उदय सामंतांना पाठवलं। त्यांनी परत बैठक घेतली आणि ऐनवेळी स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला। सकाळी 11 वाजल्यापासून एबी फॉर्म द्यायला सुरुवात केली। बघा 3-4 वाजेपर्यंतच फॉर्म भरता येणार आहे। बरं, इतकं सगळं होऊनही शिवसेना आशावादी आहे। म्हणजे काही वेळापूर्वी आमदार विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देऊन गोंधळामध्ये जास्त भर पाडली। ते असं म्हणाले की आमची युती तुटलेली नाही, आम्ही एबी फॉर्म दिलेत हे खरं आहे, मात्र युतीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील, त्यानंतर कोणाचे फॉर्म ठेवायचे आणि कोणाचे विड्रॉल करायचे हे ठरवू। त्यामुळे शिवसेनेच्या मनात अजूनही आशा आहे असंच म्हणावं लागेल। आता शिवसेनेचं नेमकं काय चुकलं? एकतर नेत्यांमध्ये एकता नव्हती, एकालाही अधिकार नव्हता, समन्वयाच्या अभावामुळे भाजपला फायदा झाला। शहरामध्ये स्वबळाची फारशी तयारी नाही, अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय सुद्धा फारसा योग्य नव्हता आणि गरजू असल्याचं त्यांनी वारंवार दाखवलं। कसं आहे, शेवटी एकनाथ शिंदे हे रसद पाठवतील, उद्घाटनं करतील, शहरामध्ये दौरे करतील, पण पक्षाचं काय? पक्षाचं काम हे खालच्या नेत्यांनाच करावं लागणार आहे आणि ते पुण्यात झालं का हा खरा मुद्दा आहे। बरं, ते झालं असतं तर त्यांना भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी मागे पळून स्वतःचं असं माकड करून घेण्याची वेळ आली नसती इतकंच। आता तुम्हाला काय वाटतंय, शिवसेनेचं नेमकं काय चुकलं? भाजपने त्यांना खरंच ऐनवेळी डिच केलं का? या सगळ्यावरती तुमच्या कमेंट वाचायला आवडतील, त्यासाठी कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।